परत ये रे बाळा अक्षय, लगेच परत ये, नाहीतर ही बाई मला या थंडीत संपूर्णच टाकेल. मोबाईलच्या स्पीकरमधून येणारा आवाज प्रचंड थरथरत होता. जणू बोलणारा माणूस फार वेदनेत होता, घाबरलेला होता. मी विचारू इच्छित होतो कुठली बाई, पण तिकडून फक्त एक हुंदक्याचा आवाज आला आणि फोन अचानक कट झाला. स्क्रीन काळी झाली, पण ते शब्द माझ्या कानात वितळलेल्या काचेप्रमाणे उतरले होते. बाहेर हिमवर्षाव चालू होता, पण माझ्या अंगात मात्र आग धगधगत होती. मी थरथरत्या हाताने पुन्हा नंबर लावला. घंटी वाजत राहिली, पण कोणी फोन उचललाच नाही. माझ्या छातीत एक अज्ञात भीती काळ्या ढगांसारखी दाटून आली, जी मला अत्यंत चांगली वाटत होती. माझ्या गैरहजेरीत माझ्या वृद्ध बापाशी असं काही करत होती. ही मला थंडीमुळे मारून टाकेल. बाबांचे शब्द माझ्या मेंदूवर हातोड्यासारखे आपटत होते. माझं नाव अक्षय. मी या जगात आलो त्या दिवशी माझी आई मला जन्म देऊन स्वतः या जगातून निघून गेली. माझ्या आयुष्याची सुरुवातच पोकळ होती, पण माझ्या डोक्यावर सावली होती माझ्या आजीची. बाबा दिवसभर मजुरी करायचे आणि आजी मला सांभाळायची. रात्री जेव्हा बाबा थकून यायचे तेव्हा आजी त्यांना वारंवार एकच गोष्ट सांगायची, बाळा विवेक, तू अजून तरुण आहेस, दुसरं लग्न कर. मी आता म्हातारी झालीये, माझ्यानंतर या लेकराचं काय? मला आजही त्यांचा आवाज आठवतो. बाबा नेहमी शांतपणे उत्तर द्यायचे, नाही आई, मी दुसरं लग्न करू शकत नाही. सावत्र आई आली तर माझ्या मुलाला कसला त्रास होईल कोण जाणे. मी माझ्या लेकराला कोणाच्या दयेवर सोडणार नाही. त्याच्यासाठी मी माझं आयुष्य तिलांजली देईन. ते खरोखरच म्हणतात तसं अटल होते. आणि मग ज्याची भीती होती तेच झालं. मी 8 वर्षांचा असताना आजी ही देवाघरी गेली. घरात आता फक्त मी आणि माझे बाबा. त्यांच्यासाठी हा काळ फार कठीण होता, पण त्यांनी एक क्षणही न दवडता माझ्या जबाबदारीचा भार आपल्या खांद्यावर उचलला. सकाळी लवकर उठून माझा नाश्ता बनवायचे, मला अंघोळ घालून शाळेला पाठवायचे आणि स्वतः उपाशीपोटी कामाला जायचे. फॅक्टरीतून सायकल मारून दुपारी शाळेबाहेर मला घ्यायला यायचे. रस्त्यात कधी फळ तर कधी बिस्किट आणायचे. जणू त्यांना फक्त माझाच विचार. घरी पोहोचल्यावर दरवेळी एकच वाक्य म्हणायचे, अक्षय, दरवाजा नीट बंद कर, कोणालाही उघडू नको, मी लवकर येईल, स्वतःची काळजी घे. स्वतः भुकेले राहून दमून भागूनही ते माझ्या प्रत्येक क्षणाची काळजी घेत राहिले. त्यांच्या त्यागामुळे मी लहानपणापासून समजूतदार झालो. लाडीक नव्हतो, हट्टी नव्हतो, कारण मला माहिती होतं माझे बाबा माझ्यासाठी रक्तघाम एक करत आहेत. तेव्हा मी मनाशी एक निर्णय घेतला, मोठा झाल्यावर मी बाबांना आयुष्यातील प्रत्येक आनंद देईन. वय वाढत गेलं आणि मी हळूहळू परिस्थिती हाताळायला शिकलो. मी आता तो 8 वर्षांचा मुलगा नव्हतो ज्याला माझे बाबा प्रत्येक क्षणी आपल्या नजरेसमोर ठेवत होते. त्या मुलाने म्हणजे मी. अक्षयने MA पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. बाबांचे स्वप्न होते की मी खूप शिकावं, ऑफिसर व्हावं आणि आयुष्यात उंच भरारी घ्यावी. पण मी आता त्यांचे थकलेले चेहरे, कमजोर होत चाललेले हात आणि दररोज वाढत जाणारी मजुरीची कष्ट पाहू शकत नव्हतो. एका रात्रीचं मला अगदी स्पष्ट आठवतं. जेवण झाल्यावर बाबा चारपाईवर बसून हुक्का पित होते. मी त्यांच्याजवळ हळूच जाऊन बसलो. मनात वादळ उसळत होतं, पण ओठांवर मात्र एकच इच्छा, त्यांना सांगा न की आता माझी वेळ आली आहे. मी शांतपणे म्हणालो, बाबा, मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. बाबांनी हुक्क्याची नळी बाजूला ठेवली आणि प्रेमाने माझ्याकडे पाहत म्हणाले, हो बाळा, बोल, काय झालं? मी थोडा घाबरलो, पण धीर करून बोललो, ही युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशनची फी मला नको आहे. बाबा आश्चर्याने पाहू लागले. मी त्यांच्या हातांना माझ्या हाताने मिठी मारत म्हणालो, बाबा, मी आता पुढे शिकायचं नाही असं ठरवलं आहे. तुम्ही माझ्यासाठी खूप मेहनत केली आहे. आता तुमच्या विश्रांतीची वेळ आली आहे. आता तुमची जबाबदारी माझी आहे. मला कमवायला जायचं आहे. बाबांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. अक्षय, मग करणार तरी काय? अधुरं शिक्षण? मी हळुवारपणे उत्तर दिलं, बाबा, मी विदेशात जाईन. शर्मा काकांच्या मुलाने सांगितलं आहे. दुबईमध्ये काम भरपूर आहे. मी तिथे जाऊन खूप पैसा कमवेन. तुम्हाला जगातील प्रत्येक सोय करून देईन. हे ऐकताच बाबा झटकन उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि राग दोन्हीचे सावट होते. नाही अक्षया, मी तुला माझ्या नजरेपासून दूर कसं पाठवू? मला पैशांची भूक नाही आहे. मला माझा मुलगा हवा आहे. विदेशात कोण आपलं असतं? तू एकटा कसा राहशील? मीही उठलो आणि त्यांना शांत बसून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा, हट्ट करू नका. इथे राहून आयुष्यभर काम केलं तरी आपलं घर बांधता येणार नाही. तुम्हाला सुखाच्या दिवसात जगवायचं असेल तर मला बाहेर जावं लागेल. तुमच्याकडे जे आयुष्यभर साठवलं आहे मला द्या. मी वचन देतो, काही वर्षात सर्व बदलून जाईल. अनेक दिवस
हेच वादविवाद घरभर घुमत राहिले. बाबा मला परदेशात पाठवायला तयार नव्हते, पण मी हट्टाने खाणं पिणंही कमी केलं. अखेर माझ्या भविष्यासाठी त्यांनी मनावर दगड ठेवून होकार दिला. ज्या दिवशी मी जाणार होतो तो क्षण आजही माझ्या हृदयावर कोरलेला आहे. बाबांनी आयुष्यभराची जमापुंजी जी त्यांनी माझ्या लग्नासाठी आणि भविष्यासाठी राखून ठेवली होती ती माझ्या हातात ठेवली. त्यांच्या डोळ्यांतून आसवे वाहत होती. त्यांनी मला घट्ट मिठी मारत म्हटलं, अक्षया, जातोयस ते ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे जाऊन मला विसरू नकोस. तू माझी पुरी दुनिया आहेस. रोज मला फोन कर आणि स्वतःची खूप काळजी घे. मी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि घर सोडलं. परदेशात सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले. अनेक रात्री मी काम करूनच काढल्या. कधी कधी थकून शरीर थरथरायचं, पण बाबांना पैसे पाठवल्यावर सगळा थकवा निघून जात असे. त्यांचा रोजचा फोन सकाळ आणि संध्याकाळ माझ्यासाठी जीवनदायी होता. 2 वर्ष अशाच धडपडीत निघून गेली. जेव्हा मी 2 वर्षांनी परतलो, आमचं जीवन पूर्ण बदललं होतं. मी गावात एक सुंदर पक्क घर बांधलं होतं. बाबा आता काम करत नव्हते. त्यांना एक सुखद आयुष्य मिळावं म्हणून मी सर्व व्यवस्था करून ठेवली होती. एक संध्याकाळ आम्ही दोघं बैठकीत बसून चहा पित होतो. बाबा शांतपणे म्हणाले, बाळा, घर तर छान बांधलंस, पण आता याला घरपण देणारी एक सूनही हवी. मला तुझं लग्न करायचं आहे. घरात उजळण यावी आणि मला व तुला काळजी घेणारी एखादी आपली माणूस हवी. मी हसून मान खाली केली. जिथं तुम्ही सांगाल बाबा तिथं माझं लग्न करा. बाबांनी स्थळ शोधायला सुरुवात केली आणि काहीच दिवसात एक सुसंस्कृत चांगल्या घरातील मुलगी त्यांना पसंत पडली. माझं लग्न ठरलं आणि बाबा खुश असल्यामुळे मीही आनंदी होतो. मला माहीत नव्हतं की हेच लग्न माझ्या जीवनात एक मोठं वळण घेऊन येणार होतं. पण त्या काळात माझ्या आयुष्यात फक्त शांती, समाधान आणि नव्या सुरुवातीची ओढ होती. हो, मी लग्नाच्या रात्री हळूच खोलीचा दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ जाऊन बसलो. ती नवरीच्या वेशामध्ये गोंडसपणे बसली होती. पदर अर्धवट बाजूला सारलेला, चेहऱ्यावर लाज आणि भीती दोन्हींची सावली. मी हळू आवाजात म्हणालो, तारा. तिने चेहरा वर केला. तिच्या डोळ्यात नव्या नात्याची लाज आणि अनोळखी घराची भीती दोन्ही दिसत होती. मी गंभीर स्वरात बोलायला सुरुवात केली, तारा, आज तू या घरात आलीस आणि हे घर आता तुझंही आहे. पण मी तुला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो, कारण ही गोष्ट तू मनात गाठ बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे. तारा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. बोला, मी ऐकते आहे. मी एक खोल श्वास घेतला. माझं मन अचानक जड झालं. शब्द जिभेवर येताना थरथरत होते. तारा, मी माझ्या बाबांवर जीवापाड प्रेम करतो. मी या जगात आलो त्या क्षणी माझी आई गेली. मला कधी आईचं प्रेम मिळालंच नाही, पण बाबांनी माझ्यासाठी आई सुद्धा झाले आणि वडीलही. माझा आवाज आपोआपच दाटून आला. त्यांनी त्यांच्या आयुष्याची प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक आराम सगळं माझ्यासाठी त्यागलं. दुसरं लग्नही केलं नाही, फक्त या भीतीने की सावत्र आई मला त्रास देईल. माझे शब्द ऐकताना ताराचे डोळे ओलसर झाले. मी पुढे म्हणालो, आज या घरात आपण उभे आहोत. हे घर, ही प्रतिष्ठा, हा सन्मान सगळं त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. म्हणून आपलं आयुष्य सुखी राहावं असेल तर तुला एकच गोष्ट करावी लागेल. ताराने माझा हात आपल्या हातात घेतला आणि मृदू स्वरात म्हणाली, मी समजते तुम्हाला हवंय की मी बाबांची खूप काळजी घेऊ ना. मी मान हलवली. हो तारा, तुला या घरात फक्त सून म्हणून नाही, त्यांच्या मुलीसारखं राहावं लागेल. तिच्या ओठांवर एक शांत दिलासा देणारी स्मितरेषा उमटली. आपण निश्चिंत राहा अक्षय. आजपासून बाबा केवळ तुमचेच नाही तर माझेही बाबा आहेत. मी त्यांची तितकीच काळजी घेईन, कदाचित तुमच्यापेक्षाही अधिक. ते माझी जबाबदारी आहेत. मी त्यांना कधीच तक्रारीची संधी देणार नाही. तिच्या आवाजातील खरेपणा माझ्या हृदयावर उमटून राहिला. माझं मन हलकं झालं, जणू एखादं ओझं उतरलं. हो, आधी जेव्हा मी विदेशात जात असे तेव्हा मन हजारो चिंता घेऊन घराबाहेर पडत असे. बाबांनी जेवण केलं असेल का, औषध घेतलं असेल का, ते एकटे नाही तर नाहीत ना. परंतु यावेळेला परिस्थिती काही वेगळीच होती. जाण्याच्या एक रात्री आधी मी आणि तारा सामानाची बांधाबांध करत होतो. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, तारा, उद्या मी जातोय, पण यावेळी मला कुठलीही काळजी नाही, कारण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तारा कपडे घडी करत म्हणाली, आपण फक्त मन लावून काम करा. इथला सगळा विचार मी करेन. बाबांची काळजी माझ्यावर सोडा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाबांच्या पायावर हात ठेवला. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, जा बाळा, देव तुला खूप यश देईल. मला आता तुझी काळजी नाही. सुनेने मला इतकं सांभाळलं आहे की मी निर्धास्त आहे. तू फक्त मेहनत कर आणि आपलं आरोग्य सांभाळ.
ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या हातावर मी प्रणाम केला आणि नंतर दाराकडे पाहिलं. तिने डोळ्यांतूनच मला आश्वासन दिलं, सर्व काही ठीक असेल. बाबा माझ्या जबाबदारीत सुरक्षित आहेत. घर सोडताना माझं मन हलकं होतं. मला काय माहीत होतं की हे समाधानच पुढे येणाऱ्या वादळाचं शांत संकेत होतं. एअरपोर्टकडे जाताना माझ्या मनात एकच विचार होता, आता मला आणखी मेहनत करायची आहे, कारण माझं घर आता फुलून येत आहे. दुबईत पोहोचून मी पुन्हा कामात झोकून दिलं. यावेळी घरची चिंता मला नव्हती. पूर्वी जसं कामात मन लागत नसे तसा त्रास नव्हता. प्रत्येक रात्री ड्युटी संपवून मी सर्वप्रथम घराचा नंबर लावत असे. तारा फोन उचलत असे आणि घरातील प्रत्येक गोष्ट मला शांततेने सांगत असे. एकदा मी फोन केला आणि विचारलं, तारा, बाबांची तब्येत कशी आहे? तिने आनंदाने उत्तर दिलं, आपण बिलकुल नका काळजी करू, बाबा उत्तम आहेत. आत्ताच त्यांना जेवून घातलं आहे. तिने फोन बाबांकडे दिला. त्यांचा कमजोर पण प्रेमळ आवाज कानावर पडताच माझं हृदय भरून आलं. अक्षया, कसा आहेस? ठीक आहे बाबा, तुमची तब्येत कशी आहे? तारा काळजी घेते ना? मी मुद्दा म्हणून विचारलं, कारण त्या उत्तरात मला माझी खरं समाधान होतं. बाबांनी अत्यंत समाधानाने सांगितलं, देव तुझं भलं करो, तू माझी वृद्धापकाळाची काठी आणखी मजबूत केलीस. तारा माझा एवढं छान सांभाळ करत आहे की आता मला स्वतः काही करावंही लागत नाही. वेळेवर जेवण, वेळेवर औषधं, सगळं तिच्या लक्षात असतं. त्यांचे शब्द ऐकून माझ्या छातीमध्ये अभिमान उफाळून आला. मी आणखी उत्साहाने काम करू लागलो. 2 वर्ष डोळ्याच्या पापण्या इतकी पटकन निघून गेली. मी पुन्हा सुट्टी घेऊन घरी परतलो. घरात शिरताच माझं मन शांत झालं. सगळं स्वच्छ, नीटनेटकं, घरात जिवंतपणा होतं. पप्पा मात्र आधीपेक्षा खूप वृद्ध दिसत होते. केस फारच पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या गडद झाल्या होत्या, पण डोळ्यात समाधान होतं, शांतता होती. एका संध्याकाळ मी त्यांच्या पायाची मालिश करत बसलो होतो, तेव्हा त्यांनी माझा हात हलकेच धरला. अक्षया, बस रे, तू थकला असशील, प्रवास करून आलायस. मी हसून म्हणालो, मी नाही थकलो बाबा, तुम्ही सांगा, काही त्रास आहे का? ते थोडं दम घेत म्हणाले, त्रास तर वृद्धापकाळाचा भागच आहे. हाडं कमकुवत झाली आहेत, शरीर साथ देत नाही, पण तुझ्या पत्नीने मला सावरलं आहे. ती नसती तर मी कदाचित बिछाण्यावरच पडलो असतो. त्या क्षणी ताराबद्दल माझ्या मनात अत्यंत प्रेम उमटलं. मी तिला देण्यासाठी अनेक भेटवस्तू आणल्या होत्या. तिने माझ्या गैरहजेरीत जे केलं होतं त्याबद्दल मी तिला मनापासून धन्यवाद दिला. सुट्टी संपली आणि मी पुन्हा दुबईला परतलो. पण यावेळेला बाबांची तब्येत झपाट्याने ढासू लागली होती. ते वारंवार आजारी पडू लागले. एक न बोलत काळोख माझ्या आयुष्याभोवती गोळा होत होत आणि मला कल्पनाही नव्हती की याच काळोखातून जन्म घेणार आहे तो एक फोन कॉल, ज्याने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. बाबांची तब्येत हळूहळू खालवत चालली होती. मी प्रत्येक महिन्यात पैसे पाठवत असे आणि ताराला फोनवर वारंवार सांगत असे, तारा, बाबांची तब्येत माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. पैशांचा अजिबात विचार करू नकोस. ज्या डॉक्टरांना दाखवायचं असेल तिथे दाखव. कोणतीही चाचणी करायची असेल तर लगेच कर. मी इथे यासाठीच काम करतोय की तुम्हाला काही कमी पडू नये. तारा नेहमी मला आश्वासन देत असे, अक्षय, तुम्ही काळजी करू नका. मी त्यांना शहरातील सगळ्यात चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनी काही औषधं दिली आहेत, फक्त कमजोरी आहे म्हणे. चांगलं जेवण आणि आराम दिला तर ठीक होती. औषधं तर मी वेळेवर देतेच आहे. मी पुन्हा पुन्हा तिचं लक्ष वेधून देत असे, तारा, एकही डोस चुकवू नये. डॉक्टरांनी जे फळ सांगितले, ज्यूस सांगितला, तोही द्यायचा आहे. आणि हो, बाबांसाठी नवीन मऊ ब्लँकेट आणायचं असेल तर सांग, मी लगेच पैसे पाठवतो. तारा माझ्या समोरही बाबांची खूप काळजी घेत असे. बाबा देखील तिला नेहमीच म्हणत, आपली सून फार छान आहे, देवाने दिलेली देणगी आहे. मला वाटलं खरंच मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे निभावतोय. मी पैसे पाठवत होतो आणि माझी पत्नी बाबांची संपूर्ण काळजी घेत होती. पण मला काय माहीत होतं, परदेशात बसून माणूस जसं दृश्य बघतो ते नेहमीच हकीकत नसते. काही महिने असेच गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आता खूप दिवस झालेत, पण बाबांशी नीट बोलणं होतच नव्हतं. एका संध्याकाळी ड्युटीवरून आल्यावर मी फोन लावला. घंटी वाजत राहिली खूप वेळ. शेवटी ताराने फोन उचलला. हॅलो, सर्व ठीक आहे. आज एवढा वेळ का घेतलास फोन उचलायला? मी थोडा चिंतित स्वरात विचारलं. ताराच्या आवाजात एक हलकीशी भीती होती. मी फक्त किचनमध्ये होते. हात ओले होते म्हणून उशीर झाला. तुम्ही सांगा, कसे आहात? मी ठीक आहे, पण तू जरा बाबांकडे जा ना, त्यांच्याशी बोलायचं आहे.
आजकाल कामामुळे वेळ कमी मिळतो म्हणून आज लवकर कॉल केला, मी म्हणताच दुसऱ्या बाजूला काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. नंतर तारा म्हणाली, अक्षय, बाबा झोपले आहेत. डॉक्टरांनी जी नवी औषधं दिली आहेत ना, त्याने त्यांना जरा जास्त झोप येते. औषधं घेतली की लगेच खोल झोप लागते. आत्ता उठवणं बरोबर नाही. मी मनातल्या मनात हताश झालो. ठीक आहे. मग ते उठले की मला मिस्ड कॉल दे, मी लगेच फोन करीन. पण त्या दिवशी कोणताच मिस्ड कॉल आला नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा फोन केला. तारा, आता तर बाबा उठले असतील ना, जरा फोन दे. तिने लगेच सांगितलं, अरे नाही, आता ते जेवण करत आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, त्यांना भूक पटकन लागते. जेवताना त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी त्यांना फोन देत नाही. आणि आता ते कमी खातात, फार कमजोर झालेत. तिचा स्वर चिंतेचा होता, पण तरीही काहीतरी गडद जाणवत होतं. पहिल्यांदा मला वाटलं कदाचित योगायोग असेल. दुसऱ्यांदा वाटलं बाबांची तब्येत बरोबर नाहीये. तिसऱ्यांदा वाटलं काहीतरी चुकीचं आहे, मोठं चुकीचं. एक आठवडा कसा गेला ते मला कळलंच नाही. 7 दिवस बाबांची एक शब्दही बोलता आलं नाही. माझं मन आता तुटायला लागलं होतं. 8व्या दिवशी मी संतापून फोन लावला. तारा, मला आणखी कारणे नकोत. आत्ताच्या आत्ताच बाबांकडे जा आणि मला त्यांच्याशी बोलू दे. मला त्यांचा आवाज ऐकायचा आहे. 8 दिवस झालेत. ते माझ्यावर रागवले आहेत का की तू काहीतरी लपवत आहेस? तारा रडू लागली. तिचा आवाज थरथरत होता. अक्षय, तुम्ही माझ्यावर शंका घेत आहात का? मी दिवसरात्र तुमच्या बाबांची सेवा करते आणि तुम्ही मला दोष देत आहात की मी तुम्हाला बोलू देत नाही? माझं मन नरमलं. नाही तारा, शंका नाही घेत, पण मी चिंतित आहे. बाबा आहेत ते माझे. तारा म्हणाली, हो, ते तुमचे बाबा आहेत, पण तुम्ही विसरलात का की मी काय वचन दिलं होतं ते? आता तुमच्यापेक्षाही जास्त माझे आहेत. सख्ख्या मुलीपेक्षाही जास्त मी त्यांची काळजी घेते. त्यांना जरा जरी त्रास झाला तरी मला श्वास घ्यायला कठीण होतं. जर मी सांगत आहे की ते ठीक आहेत तर ते ठीकच आहेत. त्यांचा मूड नसतो म्हणून मी जबरदस्तीने बोलायला नाही लावत. तिचे शब्द इतके प्रामाणिक होते की माझं मन पुन्हा शांत झालं. पण त्या दिवसानंतरही माझ्या बेचैन मनाला कधीच खऱ्या शांततेचा स्पर्श मिळाला नाही. मोबाईलचा जोरदार रिंगटोन ऐकून मी दचकून उठलो. स्क्रीनवर ताराचा नंबर झगमगत होता. मी घाईघाईने कॉल घेतला. तारा, काय झालं? बाबा ठीक आहेत का? पण फोनच्या दुसऱ्या टोकाला ताराचा आवाज नव्हता. एक अशक्त कापरा आवाज माझ्या कानावर पडला. अक्षय बाळा, तू आहेस का? मी थिजलोच. हो बाबा, मीच आहे. पण तुमच्या हातात ताराचा फोन कसा? तुमचा आवाज असा कापतोय. बाबांच्या आवाजात भय, वेदना आणि थरथर, जणू ते जगण्यासाठी झुंज देत होते. परत ये बाळा, लगेच परत ये, नाहीतर ही बाई मला मारून टाकेल. तिनं माझं सगळं संपवलं. मला वाचव, नाहीतर मी नाही टिकणार. आणि अचानक कॉल कट झाला. मी त्या क्षणी जणू पाषाणासारखा स्तब्ध झालो. बाबांचे शब्द माझ्या कानात धगधगत्या निखाऱ्यांसारखे घुमू लागले. ही बाई मला थंडीनं मारून टाकेल. हे काय चाललं होतं? तारा खरंच बाबांवर अत्याचार करत होती का? की बाबा आजारी होते? मी वेड्यासारखा पुन्हा कॉल लावला. घंटी वाजत राहिली. कोणी उचललंच नाही. तिसऱ्यांदा कॉल केला. नंबर स्विच ऑफ दाखवत होता. माझा श्वास अडकला. हाताला घाम फुटला. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. हे अशक्य आहे. तारा अशी नसू शकते. कदाचित बाबांना गैरसमज झाला असेल किंवा तापात काहीतरी उलटसुलट बोलले असतील. मी स्वतःला समजावत होतो, पण मनातून एकच आवाज येत होता, काहीतरी फारच चुकीचं घडतंय. तेवढ्यात मी निर्णय घेतला. मी लगेच घरी जातो. मी तात्काळ ट्रॅव्हल एजंटला कॉल करून पहिलीच फ्लाईट बुक केली. मनात भीती, अस्वस्थता, हजारो प्रश्न होते. बाबा खरंच आजारी होते. त्यांना थंडी का वाटत होती? ताराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं का? की काही आणखी भयंकर घडत होतं? मी प्रवासाची तयारी करतच होतो. तेवढ्यात माझ्या चुलत भावाचा कॉल आला. त्याचा आवाज हंबरडा फोडत होता. हॅलो अक्षय भाऊ. माझं हृदय थरथरलं. काय झालं? तू रडतोयस का? सगळं ठीक आहे ना? त्याने रडत रडत सांगितलं, अक्षय भाऊ, धीर धरून ऐक. तुम्ही लगेच परत या, कारण तुमचे बाबा आता या जगात नाहीत. जणू माझ्या जगाचा पाया क्षणात कोसळला. शब्द ऐकून माझं श्वास घेणंही कठीण झालं. डोळे शून्य झाले. मेंदू शांत आणि हृदयातून फक्त एकच आवाज, बाबा. ही बातमी ऐकताच जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मोबाईल माझ्या हातातून निसटून खाली आदळला. माझे बाबा या जगात नव्हते. माझ्या श्वासाचा थरकाप उडाला. अश्रू नव्हते, फक्त एक पोकळ किंकाळी माझ्या आतून उसळत होती. ज्यांनी माझ्यावर आपली संपूर्ण जवानी वाया घालवली, ज्यांनी मला आई वडील दोन्ही बनवून वाढवलं, आज तेच एखाद्या जुलमी हातांच्या जाळ्यात अडकून
प्राण गमावून बसले. त्यांचा तो शेवटचा आवाज, कापरा, भीतीदायक, तडफडती याचना, परत ये बाळा, नाहीतर सून मला थंडीने मारून टाकेल, हे शब्द माझ्या कानात निखाऱ्यासारखे रुतत होते. दुःखाचा रंग आता संतापाच्या लाल ज्वाळांमध्ये बदलत होता. तारा, तू माझ्या विश्वासाचा हा मोबदला दिलास. माझ्या बाबांना मारलंस. मी भिंतीवर मूठ मारली. राग, अश्रू, असह्यता सगळं एकत्र उसळलं. तारा, मी तुला सोडणार नाही. तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणारच. मी वेडापिसासारखा बॅग उचलली आणि एअरपोर्टकडे पळू लागलो. रस्त्यावर माझ्या डोळ्यांसमोर फक्त 2 चेहरे फिरत होते. बाबांचा हसरा चेहरा आणि ताराचे भोळे भासणारे डोळे. तिरस्कार माझ्या धमन्यांत उसळत होता. श्वास दाटून येत होता. घराच्या बाहेर तंबू लावला होता. दरवाजा पूर्ण उघडा होता. आतून रडारड विलापाचे आवाज येत होते. मी थरथरत गाडीमधून उतरलो आणि धावतच घरात शिरलो. बैठकीमध्ये पाऊल टाकताच माझी नजर समोरच्या चारपाईवर खेळली. फिकट शुभ्र चादरीखाली शांत निर्विकार पडलेलं एक शरीर. माझे बाबा, माझी संपूर्ण दुनिया. माझा श्वास अडकला. जमिनीने मला सोडलं. आजूबाजूला स्त्रियांच्या रडण्याचे आवाज घुमत होते. घरात सगळीकडे कोलाहल आणि शोक माजला होता. आणि मग माझी नजर तारावर पडली. ती चारपाईच्या पायाशी जमिनीवर बसून होती. तिचे केस विस्कटलेले, डोळे सुजलेले, चेहरा अश्रूंनी भिजलेला. ती उंके देत रडत होती, आक्रोश करत होती. तिला पाहताच माझ्या मनात संतापाची ज्वाळा पेटली. हीच त्या सर्वाची कारणीभूत. हीच माझ्या बाबांची खुनी. मी दाट ओठ खाऊन तिच्याकडे झेपावू लागलो. माझ्या डोळ्यांसमोर बदला, राग, वेदना सगळं लाल पडत होतं. तारा, तू माझ्या बाबांना काय केलंस? कशासाठी मारलं त्यांना? मी तिच्यापर्यंत पोहोचणार इतक्यात कोणीतरी मला मागून घट्ट धरून खेचलं. तो माझा कझिन विमल होता. तो म्हणाला, अक्षय, शहाणपणा कर. ही अंत्ययात्रेची वेळ आहे. तू काय करतोयस ते तरी बघ. मी रागाने तडफडलो. मला सोड विमल. तुला काय माहिती? हीच माझ्या बाबांची गुन्हेगार आहे. मी तिला जिवंत सोडणार नाही. विमलनं मला घट्ट धरलं. हळू आवाजात म्हणाला, अक्षय, तू सध्या भावनेच्या भरात अंध झालायस. तुला पूर्ण गोष्टीचं सत्य माहीत नाही. मी त्याच्याकडे संतापाने बघत होतो. तेवढ्यात ताराचा आर्त तुटलेला आवाज कानावर आला. ती बाबांच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होती. बाबा, मी त्याला कधीच माफ करणार नाही, ज्याने तुमच्यावर हे अत्याचार केले, ज्यामुळे तुम्ही गेलात. मी त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणेन. बाबा, मी वचन देते. हे ऐकून मी थिजून गेलो. बदला? कोणाचा बदला? माझा मेंदू गोंधळून गेला. मी विचार केला, ही स्वतःच गुन्हेगार आहे, मग बदला कोणाकडून? तारा लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अभिनय करत आहे असं मला वाटलं. मी तिरस्काराने तिच्याकडून नजर वळवली. मी तिचा चेहरा पाहायलाही तयार नव्हतो. तेवढ्यात काही ज्येष्ठ माझ्याकडे आले आणि हळूहळू बोलू लागले. आणि त्या क्षणी सत्याचा पहिला सावलीसारखा संकेत माझ्यासमोर उभा राहू लागला. मी स्वतःला दगडासारखं कठोर करून टाकलं होतं. माझ्या मनात एक ठाम विचाराचा धुरळा उठत होता की अंतिम संस्कार संपतात ना संपतात ताराचा हिशोब चुकता करायचाच. तिच्यावरचा माझा राग जणू अंगार धरत होता. तेवढ्यात वाड्यातील एक वयोवृद्ध गृहस्थ शांतपणे माझ्याजवळ आले. अक्षया, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. मी अश्रू पुसले आणि मान डोलावली. ते हळू आवाजात म्हणाले की तुझ्या बाबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी मला एक वचन द्यायला लावलं होतं. मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी माझा हात धरून म्हटलं होतं की जर माझ्या मृत्यूच्या वेळी माझा मुलगा आला तर त्याला माझा एक संदेश नक्की द्या. मी दचकून त्यांच्याकडे पाहिलं. संदेश? कसला संदेश? बाबांनी काय सांगितलं होतं? त्यांनी बाबांच्या अर्थीकडे इशारा करत सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाला म्हण, माझा चेहरा अंतिम संस्काराआधी नक्की एकदा पाहिल. माझ्या अंगावर काटा आला. बाबांनी अशी अट का केली असेल? मी थरथरत म्हणालो की काका, कृपया त्यांचा चेहरा उघडा, मला पाहायचं आहे. त्यांनी सावकाश पांढऱ्या कपडाचा कोपरा उचलला आणि जणू मृत्यूने नव्हे तर शांततेने स्पर्श केलेला चेहरा माझ्या नजरेत भरला. बाबा अत्यंत शांत दिसत होते. ओठांवर हलकीशी स्मितरेषा होती, जशी ते नेहमी मला धीर देताना द्यायचे. मी रडत विचारलं की ही स्मितरेषा कशी? ते तर वेदनेत मरण पावले, मग असा शांत चेहरा कसा? त्यांनी दुःखाने सुस्कारा टाकला. ते म्हणाले की बाळा, माणूस शेवटच्या क्षणी काय पाहतो, काय ओळखतो, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं प्रतिबिंब राहून जातं. पण त्या स्मितरेषेनं माझ्या हृदयातील आग शांत झाली नाही. उलट ती आणखी भडकली. कारण मला खात्री होती की बाबांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्या मध्यरात्रीच्या फोन कॉलसाठी इतकं पुरेसं होतं. कोणीतरी त्यांना मारलं होतं. आणि माझ्या मनात
त्या कोणीतरीचं नाव आणि आधीच कोरलं गेलं होतं, तारा. मी तिरस्काराने दात ओठ चावत म्हणालो की तारा, तू माझ्या बाबांना मारलं आहेस. मी पुरावे शोधून काढीन आणि तुला जेलच्या मागे पाठवीन. सत्याच्या शोधाची पहिली पायरी सुरू झाली. अंतिम संस्कारानंतर मी थेट बाबांच्या खोलीत गेलो. मी वेड्यासारखा खोली चाचपडू लागलो. कपाट, ड्रॉवर, गादीखाली जागा, एक एक कोपऱ्याचा फडशा पाडला. कुठली विषयाची बाटली, कुठला पुरावा, कुठला संकेत मिळतो का? मी सगळं इकडे तिकडे फेकत होतो. माझा श्वास धापा टाकत होता. अचानक दार उघडलं. तारा आत शिरली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अश्रू होते. ती म्हणाली की, काय करत आहात अक्षय तुम्ही? शहाणपणात आहात का? खोलीचं हे काय केलं? मी तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हतो. मी ओरडलो की बाहेर निघून जा इथून. मला तुझं तोंडही बघायचं नाही. ती थरथरली. मी गुरगुरत म्हणालो की मी तो पुरावा शोधतोय ज्याने तुझा शेवट ठरेल. बाबांनी स्वतः फोन करून सांगितलं तू त्यांना मारतेस. तारा रडू लागली. ती म्हणाली की अक्षय, देवासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काही केलं नाही. तुमचा गैरसमज झालाय. मी उद्रूप हसत म्हणालो की गैरसमज? बाबांचा आवाज मी स्वतः ऐकला आहे. ते खोटं बोलणार नाहीत. तू फक्त शिक्षा मिळायची वाट बघ. मी अजून काही बोलणार होतो तेवढ्यात बाहेरून आवाज आला, अक्षय, अक्षय इथे हे. मी संतापाने बाहेर आलो. बैठकीत माझे काका उभे होते. हातात काही कागद होते. त्यांच्या डोळ्यात विचित्र गांभीर्य होतं आणि मला ते अजिबात कळत नव्हतं की हे कागद माझ्या आयुष्यात असं वादळ आणणार आहेत ज्याने माझ्या विश्वासाचं, प्रेमाचं आणि वास्तवाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. चेहऱ्यावर एक विचित्र समाधानाने भरलेली स्मितरेषा, शोकाकुल वातावरण. ते हसू अधिकच क्रूर वाटत होतं. अक्षया, बस कर आता, काका शांतपणे म्हणाले. या सगळ्याचा काही फायदा नाही. माझा जीव कापला. मी त्यांच्या हातातून ते कागद हिसकावून घेतले आणि वाचू लागलो. माझं डोकंच फिरून गेलं. त्या कागदांवर खरोखरच बाबांचे अंगठे होते. मी धक्क्याने थरथरत म्हणालो, हे शक्यच नाही. बाबा असं कधीच करू शकत नाहीत. ही सगळी मालमत्ता माझ्या कमाईतून उभी राहिली आहे. मी परदेशात कष्ट करून पैसे पाठवले. बाबांनी एक एक करून ही संपत्ती घेतली. ते माझ्याशी असं धोका करू शकत नाहीत. हे तुम्ही फसवणूक करून अंगठे घेतले असणार. काका मोठ्याने असू लागले. धोका असो किंवा मर्जी. ते म्हणाले, कायद्याने ही सर्व मालमत्ता आता माझी आहे. त्यामुळे शांतपणे तुझ्या बायकोला घेऊन इथून निघून जा. मी संतापाने त्यांच्या दिशेने झेप घेतलीच होती की अचानक ताराचा ओरडणारा आवाज ऐकू आला. खोटं बोलतोय हा. बाबांचा मारेकरी आहे. मी आणि काका दोघेही दचकलो. तारा दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तर भडकत्या प्रतिशोधाची ज्वाला होती. ती काकांकडे बोट करून किंचाळली, अक्षया, देवासाठी माझं ऐका. हा माणूस आमचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता. हा मला रोज धमक्या देत होता. म्हणायचा की मी काही बोलले तर तुला परदेशातच मारून टाकेन. मी थरथरत तिच्याकडे पाहिलं. तारा, काय म्हणतेस तू? स्पष्ट सांग. तारा माझ्याकडे धावत आली. अश्रूंनी तिचा चेहरा भरून वाहत होता. अक्षय, बाबा तुम्हाला वाचवण्यासाठी जिवंत मरत होते. त्यांच्या मागे काकांची माणसं दुबईपर्यंत पोहोचली होती. बाबा जर काही बोलले असते तर या लोकांनी पहिल्यांदा तुला मारलं असतं. ती थोडी थांबली. घोट दाटून आला. मग तिने सत्याची कटुधार उघड केली. त्या दिवशी या माणसानं बाबांच्या कपाळावर बंदूक ठेवली होती आणि माझ्या फोनवरून जबरदस्तीने त्यांना तुमच्याशी बोलायला लावलं. ते शब्द तारा मला मारेल ते त्यांचे नव्हते अक्षया. त्यांना प्राण वाचवण्यासाठी खोटं बोलावं लागलं. माझं रक्त गोठल्यासारखं झालं. तारा पुढे म्हणाली, या माणसानं आधीच मालमत्तेची कागदपत्र आपल्या नावावर करून घेतली होती आणि बाबांना अनेक दिवस खोलीत बंद ठेवून त्यांना उपाशी तहानलेलं ठेवलं. कडाक्याच्या थंडीत त्यांच्याकडून ब्लँकेट सुद्धा काढून घेतलं. ह्याच भुकीने, ह्या थंडीने बाबा गेले अक्षय. हा त्यांचा मारेकरी आहे. माझ्या कानातून धडधड आवाज ऐकू येत होता. सर्व तुकडे जळत होते. बाबांचा थरथरणारा आवाज, त्यांची भीती, त्यांची शेवटची इच्छा, सगळं. मी संतापाने काकांच्या कॉलरला धरलं आणि गरजलो, तुझ्या लालसेसाठी माझ्या बाबांना तडफडून मारलं तू. मी तुला जिवंत नाही ठेवणार. काका गुरगुरले. त्यांनी माझा गळा पकडला आणि ओरडले, हो मारलं मी त्याला, म्हाताऱ्याला. खूप उडत होता आणि आता तुला पण मारून टाकीन. कुणाला कळणारही नाही. तेवढ्यात त्यांनी खिशातून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी ताराने दाराकडे बोट दाखवलं. खूप उशीर झाला आहे काका. मी पोलिसांना आधीच फोन केला आहे. बाहेरून सायरनचा आवाज घरभर घुमू लागला. काकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला. जड बुटांचे आवाज आत पसरले आणि क्षणात पोलीस बैठकीत घुसले. इन्स्पेक्टर जोरात म्हणाला, मुरलीधर, तुम्ही अटक आहात.
काकांच्या हातातील कागदपत्र जमिनीवर पसरली आणि त्यांच्या लालसेचं गुन्ह्याचं साक्षीदार बनली. काका पोलिसांबरोबर ओढून नेले जात होते. तोंडानं शिव्या देत, पण आता त्यांच्या आवाजातली ताकद हरवली होती. त्यांच्या जाण्यानंतर घरात एक गडद शांतता पसरली. मी दाराकडे वळलो. ती भिंतीला टेकून शांत उभी होती, चेहरा अश्रूंनी भिजलेला, पण डोळ्यात एक वेगळा समाधानाचा प्रकाश. मी तिच्यापाशी गेलो. माझं मस्तक अपराध गंडानं झुकलं. तारा, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. त्या स्त्रीवर आरोप लावले जिने माझ्या बाबांची मुलगी बनून सेवा केली. मी अंध झालो होतो आणि तुझ्यावर अन्याय केला. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ताराने लगेच माझे हात धरले आणि म्हणाली, ते अक्षय, असं म्हणू नका. तुम्ही माझ्या डोक्यावरचा ताज आहात. त्या परिस्थितीत कुणीही असाच विचार केला असता. बाबांनी जे शब्द म्हटले होते तेच इतके भीतीदायक होते की कोणत्याही मुलाचं हृदय हादरलं असतं. मी विचारलं की, पण तारा, तू हे सगळं एकटीने कसं सहन केलंस? तारा अश्रू पुसत म्हणाली की मी मजबूर होते अक्षय. काका रोज धमक्या देत होते, पण बाबांनी मला शपथ दिली होती की मी तुला काही सांगायचं नाही. ते म्हणाले होते की माझ्या मुलाचा जीव वाचला पाहिजे, जरी माझा जीव गेला तरी चालेल. हे ऐकून मी हंबरडून रडलो. बाबा माझ्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते. मी ताराकडे पाहत म्हणालो की, आणि म्हणूनच बाबांच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणी ती स्मितरेषा होती, कारण ते यशस्वी झाले होते. त्यांनी मला वाचवलं. तारा हळूच म्हणाली की हो अक्षय, ते खूप शूर होते. त्यांनी शेवटच्या क्षणी काकांना सांगितलं होतं की तू माझं शरीर मारू शकतोस, पण माझ्या मुलाचं मरण मी तुला कधीच देणार नाही. मी तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणालो की तारा, तू जे केलं ते मी आयुष्यभर फेडू शकत नाही. तू माझ्या बाबांची मुलगी झालीस, त्यांचं रक्षण केलंस आणि माझंही जीवन वाचवलंस. ताराच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्या रात्री मी उशिरापर्यंत जागा होतो. बाबांच्या स्मितरेषेचा अर्थ आता मला समजला होता. माझ्या हृदयात एक नवा प्रकाश उजळत होता. मी स्वतःशी पुटपुटलो की मनुष्य डोळ्यांनी पाहतो तेच सत्य नसतं, आणि कधी कधी तर खरी हकीकत पडद्यामागे शांतपणे लपून बसलेली असते. आपण अनेकदा त्यांच्यावर शंका घेतो जे प्रत्यक्षात आपले सर्वात मोठे शुभचिंतक असतात. ज्यावर मी गुन्ह्याचा आरोप केला, जिला मी शंकेच्या भिंतीत कैद केलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी राखणदार निघाली. आणि जो माझ्या बाबांचा भाऊ होता, रक्ताचं नातं होतं, तोच आस्तीनातील साप ठरला. ही दुनिया विचित्र आहे. कधी आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच आपले सर्वात मोठे वैरी ठरतात, आणि ज्यांना आपण दुर्लक्षित करतो, संशयाने पाहतो, तेच कठीण वेळेस देवाने पाठवलेले शुभचिंतक ठरतात. नात्यांची ओळख चेहऱ्याने होत नाही, तर प्रामाणिकपणाने आणि त्यागाने होते. माझ्या बाबांनी आपला जीव दिला मला नात्यांची खरी किंमत शिकवण्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यावरील ती शेवटची स्मितरेषा नेहमी माझ्यासाठी एक शिकवण राहील की सत्याला लपवलं जाऊ शकतं, पण दबवलं जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची पहिली किरणं अंगणात पडली तेव्हा असं वाटलं की जणू खूप दिवसांनी घरात उजेड परत आला आहे. काही दिवसांपासून झालेला गोंधळ, वेदना आणि राग सगळं जणू हळूहळू बाजूला बसू लागलं होतं. मी बाबांचा फोटो पाहत होतो. तीच स्मितरेषा, तोच खरेपणा, तोच अतूट विश्वास. तारा माझ्यासाठी चहा घेऊन आली. तिच्या डोळ्यात थकवा होता, लालसरपणा होता, पण आज त्या डोळ्यात भीती नव्हती आणि नाही कुठलाही अपराध भाव. ती शांतपणे माझ्या शेजारी येऊन बसली. ती म्हणाली, अक्षय, बाबांसोबत जे झालं ते फक्त आपल्या घरात नाही, अनेक घरात होतं. लालच, शंका आणि जबरदस्तीची शांतता, हाच गुन्हा आहे. तिच्या शब्दांनी माझं मन हललं. मी विचारलं, मग काय करायला हवं तारा? तारा निर्धारानं म्हणाली, बाबांना हवं होतं की तू मजबूत बनावंस, आणि मला हवं आहे की दुसऱ्या कोणत्याही पित्याला हा मृत्यू सहन करावा लागू नये, आणि दुसऱ्या कोणत्याही पत्नीस तुझ्यासारखा संशय सहन करावा लागू नये. ती पुढे म्हणाली, आपण बाबांच्या नावाने एक ट्रस्ट सुरू करू, ओमकार विश्वास ट्रस्ट. अशा ज्येष्ठांसाठी ज्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकांकडून अन्याय सहन करावा लागतो, ज्यांना ऐकून घेणारं कोणी नसतं. मी काही क्षण शांत राहिलो, मग दीर्घ श्वास घेत म्हणालो, हो तारा, बाबांच्या नावानं हा ट्रस्ट करूया, जेणेकरून कोणताही पिता भूक, तहान किंवा थंडीने मरणार नाही, आणि कोणताही मुलगा संशयाच्या आंधळेपणात आपल्या पत्नीला दोष देणार नाही. ताराच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाबांना हेच हवं होतं, तू न्याय करावा, पण द्वेषाने नाही तर मानवतेने. मी पहिल्यांदा काही दिवसांनी हलकीशी स्मित दिली. मी म्हणालो, तारा, आपण दोघं मिळून दुसऱ्यांसाठी जे बनू, जे बाबा माझ्यासाठी होते.
एक भिंत, एक सावली, एक आधार आणि अमर विश्वास. आम्ही दोघं बाबांच्या फोटोसमोर उभे राहिलो. मी फोटोला हात लावला आणि हळू आवाजात म्हटलं, बाबा, ती स्मितरेषा आता मला समजते. तुम्ही फक्त मला वाचवलं नाही तर मला चांगला मनुष्य बनवलं. ताराने माझ्या खांद्यावर हात ठेवला. सूर्यप्रकाश घरभर पसरत होता. आमच्या आयुष्यातले अंधार अद्याप संपले नव्हते, पण प्रकाशाने दिशा दाखवणे सुरू केले होते. नाती कधीही संख्येच्या पायावर उभे राहत नाहीत. आपण अनेकदा समजतो की आपणच बरोबर आहोत, पण सत्य नेहमी आपल्याला दिसतं तितकं सोपं नसतं. प्रत्येक माणूस आपल्या वेदना मनात लपवतो. त्या वेदनांना कधी आवाज नसतो, पण नात्यांना फाडून टाकण्याची ताकद असते. जीवनातील सर्वात जड ओझं असतं पश्चातापाचं. कारण माणूस 2 लढाया लढतो, पण भूतकाळाशी जो बदलू शकत नाही आणि दुसरी स्वतःशी ज्याला माफ करू शकत नाही. नात्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं हेच की आपण आपल्या माणसांना त्यांच्या कृतींनी ओळखायला हवं, भीतीने किंवा शंकेने नाही. धन्यवाद.